अंबरनाथमधील जी निवडणूक होती ती पुढे ढकलण्यात आली होती आणि यानंतर अनेक राजकारणी यांनी वक्तव्य देखील केले होते। अशात शिंदे गटाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन अंबरनाथचे नेते अरविंद वाळेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कशा प्रकारे या निवडणूक आयोगाने हा उद्योग केलेला आहे। कारण की प्रचारासाठी एक दिवस दिलेला, त्याच्यानंतर 100 मीटरची जी रेखीव रेषा आखली होती त्या देखील आखल्या होत्या। निवडणूक अत्यंत चांगल्या प्रकारे चालू होती, परंतु कदाचित या अंबरनाथमधील जी शिवसेना आहे, शिंदे गटाची शिवसेना यांची जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील याची भीती विरोधकांना होती आणि त्याच्याचमुळे निवडणूक आयोग यांच्याशी संगनमत करून ही निवडणूक थांबवण्यात आली, पुढे ढकलण्यात आली। यामुळे एकच दिसत आहे की जो आत्तापर्यंत झालेला खर्च जो होता हा खर्च शेवटी हा जनतेचा खर्च असतो। जनतेच्या घामाचा पैसा पाण्यासारखा वाहला जाणार आणि येणाऱ्या काळामध्ये देखील निवडणूक वाढल्यामुळे जी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा म्हणा की प्रशासकीय यंत्रणा म्हणा, हे जे कर्मचारी यांचा देखील खर्च वाढणार आहे। हा खर्च शेवटी हा जनतेच्या खिशातूनच दिला जातो, त्यामुळे हे अत्यंत चुकीचं आहे असं देखील अरविंद वाळेकर यांनी सांगितलेलं आहे। नियमानुसार कायदेशीर सगळ्या बाबी तपासून निवडणूक आयोगाचं काम चालू होतं, प्रचार चालू होता, कुठल्याही अंबरनाथ शहरात ताणतणाव नव्हता। असं असताना ही निवडणूक का पुढे ढकलली हे नागरिक संभ्रमात आहे। न्यायालयामध्ये जो अपिलामध्ये गेला होता, न्यायालयाने त्याचा निकाल दिला आहे, तो त्या अपिलात त्यांनी स्वीकार केला, त्यानंतर त्यांनी त्यांचा फॉर्म मागे घेतलेला आहे। त्यामुळे ही निवडणूक सुरू झाली, प्रचार सुरू झाला। निवडणूक आयोगाने एक दिवस प्रचाराचा वाढवून सुद्धा दिला, सगळ्या परवानग्या दिल्या, सगळ्या पोलीस खात्याला यंत्रणेला कामाला लावलं, नव्हे तर 100 मीटरच्या रेषासुद्धा मारून झाल्या। मग असं काय झालं की निवडणूक आयोगाला रातोरात्र कशी काय अशा गोष्टी कळल्या की निवडणूक रद्द केली पाहिजे किंवा स्थगित केली पाहिजे आणि हा निकाल कोर्टात जाणं हे काही वावगं नाही, न्याय मागणं हा काही वावगं नाही। परंतु ज्यांनी न्याय मागितला त्यांनी फॉर्म मागे घेतला, त्यामुळे ही निवडणूक कायदेशीर नियमानुसार चालू होती आणि आज ती रातोरात निवडणूक का थांबवली याच्या मागचं कारण एकच आहे की शिवसेना मोठ्या संख्येने जिंकणार आहे हे दिसल्यानंतर दबावाखातर हे काम चालू आहे असं अंबरनाथकर नागरिक बोलत आहेत।